Guys, full on tie-dye fish and going back without shopping and full mood off. हॅलो एव्हरीवन, जसं काही तुम्हाला माहित आहे नवरात्रीचा सीझन येत आहे आणि गरबा खेळायला कोणाला नाही आवडत. मला ही गरबा खेळायला खूप आवडतो आणि गरबा म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात एक पॉइंट नक्कीच येतो. ओळखा पाहू? बरोबर ओळखलात, चण्याचोली अँड ड्रेसिंग सेन्स. तर भुलेश्वर मार्केट आणि दादर मार्केटला चण्याचोलीचे खूप चांगले कलेक्शन भेटतात, पण यावेळी मी ऐकलं आहे की बोरिवलीलाही चांगले कलेक्शन भेटत आहे. तर मी आज बोरिवलीचे कलेक्शन चेकआउट करायला जात आहे, तर तुम्हीही चला माझ्याबरोबर. मी तुम्हाला दाखवते बोरिवलीचे चण्याचोलीचे कलेक्शन. तर चला, बोरिवलीला जाण्यासाठी मी ट्रेन पकडत आहे, कारण का ट्रेनच आपली मुंबईकरांची लाईफलाईन आहे. तिकीट ऑफकोर्स मी UTS ॲपनी काढली. बघूया कोणती ट्रेन लागली. चर्चगेट फास्ट लागली आणि ट्रेन आलेली आहे. तर चला गाईज, मी पहिला ट्रेन पकडते आणि मग तुमच्याशी बोलते. घाईमध्ये मी बघितलं सुद्धा नाही की 15 डब्याची गाडी होती. लकीली जेंट्स डब्बा खाली होता म्हणून मला ट्रेनमध्ये चढायला भेटलंय. फायनली बोरिवली स्टेशनला मी पोहोचली आणि आता चला माझ्याबरोबर बोरिवली वेस्टला. मी तुम्हाला घेऊन जाते. एक्झॅक्टली मार्केट कुठे आहे तेही तुम्हाला सांगते. आणि प्रत्येक मार्केटची एक खास बात आहे, ती म्हणजे ऑलमोस्ट सगळे मार्केट स्टेशनच्या बाहेरच आहे. म्हणजे तुम्ही ऑटो या बस करून जायची तुम्हाला काही गरज लागत नाही. मलाही इकडे ऑटो या बसची काही गरज लागली नाही. जस्ट मी स्टेशनच्या बाहेर आली, रोड क्रॉस केला आणि मार्केट सुरू झालेलं आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे शॉपिंग करण्यासाठी. आणि स्टार्टिंगलाच मला इयरिंग्सचे खूप चांगले चांगले कलेक्शन भेटलेले आहे. जसं तुम्ही बघत आहात, इथे खूप चांगले चांगले कलेक्शन आहे इयरिंग्सचे, हाताचे कडास. अँड हे बघा, नवरात्रीला यूज करण्यासाठी आपण जो कमरपट्टा बांधतो तोही इथे खूप सुंदर आहे. स्ट्रीट मार्केट जाण्याच्या आधी ऑन द वे काही शॉप्स आहेत, तिथेही चांगले चांगले कलेक्शन अवेलेबल आहेत. जसं का तुम्ही बघू शकता, लॉंग कुर्तीज, मिनी स्कर्ट, लॉंग स्कर्ट, जे आपण नवरात्रीमध्ये यूज करू शकतो. आणि मला असं वाटतं हे आपण आफ्टर नवरात्रीही काही कलेक्शन यूज करू शकतो. तर ज्यांना स्ट्रीट मार्केट आवडत नसेल आणि शॉपमध्ये शॉपिंग करायची असेल, त्यांनाही इथे ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत. हा डमीवरचा पीस तुम्हाला कसा वाटत आहे ना प्रीटी? हे असे क्यूट टॉप विथ डिफरंट कलर ऑप्शन्स ऑलमोस्ट 800च्या रेंजमध्ये आहेत. अशा टॉपचा आता ट्रेंड चाललेला आहे आणि हाही ऑलमोस्ट 700-800च्या रेंजमध्ये आहे. तुम्ही बार्गेनिंगही करू शकता. जर तुमची बार्गेनिंग स्किल चांगली आहे तर बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. मला वाटलं नव्हतं की या मार्केटमध्ये शॉप्समध्येही नवरात्रीचे एवढे कलेक्शन ठेवले असतील. पण हा रेटमध्ये खूप डिफरन्स आहे. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी लेहंगा आहे पण त्याच्यावरती घालण्यासाठी नवरात्री टाईप तुमच्याकडे ब्लाऊज नाही आहे, तर इकडे रेडीमेड ब्लाऊजचेही सुपर्ब कलेक्शन अवेलेबल आहे. फायनली मी मोक्स प्लाझा जवळ पोहोचलेली आहे. जसं की मी ऐकलं होतं की मोक्स प्लाझाच्याच लेनमध्ये आपल्याला बजेट फ्रेंडली चनियाचोली भेटणार आहे. तर चल चेकआउट करूया, आपल्याला ती चनियाचोली भेटते का. माय बॅड लक, BMCची गाडी आली आणि सगळ्या ठेलेवाल्यांना स्ट्रीटवरून उठवलेलं आहे, म्हणून मला प्रॉपरली शॉपिंग करता येत नाही आहे. म्हणजे स्ट्रीटवरती तुम्ही बघत असाल कोणीही अवेलेबल नाही आहे. तरीही मी जशी गर्दी जात आहे, मीही त्या वेळी जाऊन बघत आहे की लोक काय चेकआउट करत आहे. तर आपणही गाईज जाऊन बघूया की काय अवेलेबल आहे. खरंच फुल सिक्युरिटी आहे आणि बिचाऱ्या थैल्यावाल्यांची तर हालत झालेली आहे आणि त्यामुळे आपली पण झालेली आहे. आणि काही ठिकाणी या ठेलेवाल्यांनी छोटीशी अशी जागा घेऊन आपले कलेक्शन मांडले आहे, पण तिकडे खरंच खूप गर्दी आहे. म्हणजे गल्लीत तुम्ही घुसाल तर तुम्हाला रिटर्न येण्यासाठी एवढा प्रॉब्लेम होतोय. आणि इवन तुम्ही कलेक्शन म्हणजे पूर्ण कलेक्शन तुम्ही चेकआउट करूच शकत नाही, एवढी गर्दी आहे. जसा विचार केलेला तसे इथे कलेक्शन तर खूप अवेलेबल आहेत, पण गाईज एवढी गर्दी आहे की काय बघायचं आणि काय नाही, म्हणजे डोकंच काम नाही करत होतं माझं. आणि एवढ्या रशमध्ये शॉपिंग करणं म्हणजे खरंच खूप टॅलेंट पाहिजे आपल्याला एवढ्या रशमध्ये शॉपिंग करणं. कारण का एक कलेक्शन बघण्यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट एवढी धक्काबुक्की करून जायची होती की जेव्हा तुम्ही इथे याल ना तेव्हाच तुम्हाला समजेल की आपण जेव्हा एक रील्स बघून जातो की हां इथे चांगले कलेक्शन अवेलेबल आहे, तसं काही नसतं. जेव्हा आपण जातो तेव्हा आपला टाय फिश होतो. कारण का गाईज खरंच खूप गर्दी आहे, काही बघायला भेटत नाहीये, इवन बार्गेनिंग करायला होत नाहीये.
ही क्यूटसी चण्याचोली मला खूप आवडली. ही किड्ससाठी आहे आणि ऑलमोस्ट 1500च्या रेंजमध्ये. जर तुम्ही पण माझ्यासारखाच असेच काही रील्स बघून जर इकडे येऊन शॉपिंग करायचा विचार करत आहे तर विचार करून या. मी असं नाही बोलणार की इथे काही कलेक्शन नाही आहे. आहेत, खूप कलेक्शन आहेत, पण तुमच्यामध्ये तेवढा पेशन्स लेवल. आणि हां, जर चनिया-चोलीची रेंजबद्दल बोलायला गेलं तर 800 आणि 900च्या रेंजमध्ये खूप कमी ऑप्शन अवेलेबल आहे आणि ते तुम्हाला आवडणारही नाही. पण तुम्हाला जर वाव चनिया-चोली पाहिजे असेल तर मिनिमम 2000चा रेंज आहे. आणि हां, इथे ओन्ली आउटफिट नाही, ऑलमोस्ट नवरात्रीला यूज होणारे सगळे ॲक्सेसरीज पण अवेलेबल आहे. जसे कमरपट्टा, बाजूबंद, इयरिंग्स सगळं इथे अवेलेबल आहे. तर चला गाईज, मी तर विदाऊट शॉपिंग परत रिटर्न निघालेली आहे. बिकॉज ऑफ BMCची गाडी आली आहे आणि चेकिंग चालू आहे, म्हणून माझी स्ट्रीट शॉपिंग काहीही झालेली नाही आहे. बघूया नेक्स्ट टाइम मी कधी या साईडला आली तर मी परत चेकआउट करीन, पण मला वाटत नाही तोपर्यंत नवरात्री निघून गेलेली असेल. पण सिरियसली गाईज खूप मूड ऑफ झाला. हाय गाईज, तुम्हाला माहित आहे मी बोरिवलीला शॉपिंगसाठी गेलेली होती. माझा शॉपिंगचा पूर्ण मूड ऑफ झालेला आहे, पूर्ण टाय फीस झालेला आहे. तर मी माझा मूड रिफ्रेश करण्यासाठी मी देवरा मूवी बघायचा प्लॅन केला. तर चला गाईज, पटापट तिकीट काढूया. परफेक्ट टायमावर मी मूवी मॅक्स मध्ये पोहोचली आणि मी माझी पटापट तिकीट काढली, कारण का मूवी आता चालू होणार आहे. आणि ऑफकोर्स गाईज, मूवीचा स्टार्ट कोणाला मिस करायला आवडतो. तर चला गाईज, मी आता मूवी एन्जॉय करते आणि माझा मूड रिफ्रेश करते. भेटूया लवकरच. मूवी झाल्याबरोबर मी तुम्हाला देवरा मूवीचा रिव्ह्यू कळवते की मूवी मला कसा वाटला आणि तुम्हाला बघायला जायला पाहिजे की नाही पाहिजे हेही मी तुम्हाला सांगेन. आणि जे ऑलरेडी बघून आले असतील तर त्यांनी प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्हाला मूवी कसा वाटला. आहे ऑलमोस्ट 3 तासाची मूवी आहे. स्टोरी मी तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण का सस्पेन्स पूर्ण निघून जाईल. पण सजेस्ट करेन की एकदा मस्ट वॉच मूवी आहे, एकदा बघून येऊ शकतो. बाकी आता मी खूप टायर्ड झालेली आहे. आता चला बाय बाय, मी घरी जाते. बाय बाय.